हा, मग आपण सुरू करूया. प्रसाद, तू पहिलं मला 51 पासून संख्या बोलून दाखवतोस का? हो मिस. हा, आणि बाकीच्यांनी काय करायचं, पुस्तकात त्याचं बरोबर आहे की नाही पाहायचं. हा, चुकलं की त्याची चूक सांगायची. 51 ते 60 तो बोलून दाखवेल. बोल. 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 59, 60. शाबास, कळलं. 59 किंवा 59 दोन्ही हं. शब्द चालतात. हो कळलं. मॅम. आता 61 पासून, 1 मिनिट, TR आली आहे, थांब. 61 पासून बघा आता. कोणाचं पाठ आहे? अनन्या मिस मी पाठ आहे. बोलू? बोल. हो हो मिस. 61. एकषष्टिः, द्विषष्टिः, त्रिषष्टिः, चतुःषष्टिः, पंचषष्टिः, षट्षष्टिः, सप्तषष्टिः, अष्टषष्टिः, नवषष्टिः, सप्तिः. नाही, शेवटचं चुकलंय बाळा. सप्तिही नवषष्टिः, सप्तिः. नाही. काय आहे शब्द तो? सप्ततिही. बोल परत एकदा. सप्तती. सप्ततिः. शाबास, कळलं. हा, प आणि तो त. ते शब्द 10 वेळा लिहून काढ, चुकलेलं. हो मिस. हा, आता 70 पर्यंत झाले. 71 ते 80. स्वरूप आहिरे बोलून दाखवशील? 71 ते 80. स्वरूप. हॅलो स्वरूप आहिरे. बघ, याला ऐकू येत नाही वाटतं. नेटवर्क प्रॉब्लेम. 71 ते 80. सोहम जैन, तू बोल रे. 71. हो मिस. बोल. एकसप्ततिः, द्विसप्ततिः, त्रिसप्ततिः, चतुस्सप्ततिः, पंचसप्ततिः, षट्सप्ततिः, सप्तसप्ततिः, अष्टसप्ततिः, नवसप्ततिः, अशीतिः. शाबास, कळलं. अशीतिही. शी पहिला का दुसरा सांग मला. शी दुसरा. आणि ती पहिला. बरोबर. नीट लक्षात ठेवा हे. आणि श आहे तो शहामृगातला श आहे, पोटपोड्या श नाही. कळलं का. अशीतिही. 80. आता 81 ते 90. अथर्व वेडेकर बोलणार. 81 ते 90. हो मॅम. बोल. हो मॅम, मी प्रयत्न करतो. हा, एकाशीतिः, द्व्यशीतिः, त्रयशीतिः, चतुर्शीतिः, पंचशीतिः, षड्शीतिः, नाही. सप्तशीतिः, शीतती. षड्शीतिः, हा, सप्ताशीतिः, अष्टाशीतिः, नवशीतिः नाही. आणि चुकलं. नवाशीतिः आणि नवतिः. कळलं नक्की. थोडं हो. जरी ऱ्हस्व दीर्घ काना मात्रा चुकलं तरी मार्क जातात. आता 91 ते 100. जिनय जैन बोलणार का. जिनय हो मॅम. बोल. 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100. बरं, अगदी छान म्हटलं. पण हे सगळं लिहून काढा, कळलं का. आणि मग पुस्तक घ्यायचं आणि आपण बघायचं आपलं बरोबर आहे का. 2 मार्कासाठी येणार आहे की नाही ते. आणखीन एक पूजा, मी काय सांगितलं या संख्यांच्या बाबतीत सांगा, महत्वाची गोष्ट. नंबर्स मराठीत लिहायच्या. कळलं नक्की. देवनागरी लिपीत, मराठीमध्ये, रोमन लिपी नको.
मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये पण नको. मराठीमध्येच संख्या आली पाहिजे. कळलं? हे नीट लक्षात ठेवा. म्हणजे मार्क 2पैकी 2 मिळतील. 80 पैकी 2 मार्काचा आपला अभ्यास झाला. कळलं नक्की? आता चित्रपदकोश मी एक पान तुम्हाला पाठ करायला सांगितलं होतं. आठवतंय का? काल? हो मिस. हां. मग आता मला फक्त म्हणजे शब्द सांगायचा आणि ऱ्हस्व दीर्घ पण हां. शक्यतोवर उघडं ठेवू नका पुस्तक. म्हणजे खरी परीक्षा होईल. हं. आता मला चित्र मी दाखवू शकत नाही, पण रांगोळी कोण सांगेल? रांगोळी मी सांगू मिस सांग. मी सांगू सांग. मिस रंगवली. कसं लिहिणार सांग? आणि हे ड मग डॉट आणि खाली ग आणि रंग व येते आणि ल 2 ल येते आणि ली दुसरा येते. इकाराने सॉरी शाब्बास. दुसरा येते. कळलं नक्की सगळ्यांना? अनन्या वेदांतची मातृभाषा मराठी नाहीये, पण तरी सुद्धा तिने सुंदर एक्सप्लेनेशन सांगितलं. हं. असं आलं पाहिजे. आता चटईला काय म्हणतात? चटई. जिनाय जैन चटई किंवा मॅट. मॅट म्हण. हॅलो जिनय. जिनयचं नाहीये का बरोबर? अथर्व बेडेकर तू सांग, चटईला काय म्हणतात? मॅम पादकटह. अरे चटई. तल्पह. कळलं? बघा तिथे चित्र येईल तुम्हाला, पण आता नुसतं नाव सांगतेय ना रे बाळा. कळलं का? मॅम तल. मला ती चटई नाही वाटली, मला ती बाहेर आपण जी लावतो ना, कारण ती चटई त्याला मॅम काय म्हणतात? डोरमॅट. हा, डोरमॅट. कळलं का? पाय पुसणं किंवा डोरमॅट. हा नीट लक्षात ठेवा नीट. हा त्याला पादकट. हो ठीक आहे. पूजा तू सांग, उशीला काय म्हणतात? उशी डोक्यावर खाली घ्यायची. उपधानम. शाबास, बरोबर. त्याच्यानंतर आता कोण थांबा, कुणाला विचारू बरं? आज खूप कमी लोक येतो. टियारा तू सांगशील का बाळा? टियारा. इस्त्रीला काय म्हणतात? इस्त्री म्हणजे काय? आयन. हा बरोबर. आणि मी पहिला का दुसरा? दुसरा. बरोबर. कळलं? समीकरह. धुणं धुवायचं यंत्र, वॉशिंग मशीन. पूजा. क्षालनयंत्रम. शाबास. आणि आता सोहम जैन तू सांग रे, अंगावर घ्यायची चादर, पांघरुण. आच्छादकम. शाबास, बरोबर. कळलं? आणि फ्लॉवर पॉट याला कोण सांगेल? अनन्या तू सांग. पुष्पादानी. बरोबर. आणि दार दार डोअर, नुसतं डोअर त्याला काय म्हणतात? डोअर कोण सांगेल? द्वारम. येतोय का? येतोय. हा द्वारम. त्याच्यानंतर ड्रॉइंग हॉल म्हणजे मोठी खोली आपली असते ना, हॉल, त्याला काय म्हणतात? प्रधान कक्ष. प्रधान कक्षः. बरोबर, प्रधान कक्ष. आज पण खूप कमी मुलं आहेत. 7 मुलं आहेत फक्त. काय मी एवढे? उद्यापासून तुषार क्लासेस मध्ये एक्झाम्स आहे ना, 11 to 19 पर्यंत. हो का? पण अगं परीक्षा असली तरी ती केव्हा असणार आहे बाळा? हॅलो अनन्या. हो मिस, ट्युशनचं ना 11 to 19 हे मार्चचं. हो, पण ते किती वाजता?
पेपर अच्छा किती? वाजता मीन्स ते संध्याकाळी कधी आहे आणि 10 to 12 पण असते. कधी कधी 10 to 12, कधी 3 to 5 पर्यंत असते. आपल्या वेळेला नाही ना रात्री? नाही नाही. हा 3 to 5 80 मार्क्सला आहे हे, आणि 10 to 12 40 मार्क्स साठी आहे. हो का? मग काय, पण आपल्या वेळेला आता तुम्ही क्लास बुडवून कसं चालेल, आहे की नाही? त्या विषयांचा अभ्यास कराच, पण हा तर तुम्ही जर नेहमी आलात तर तुम्हाला येत राहील ना, मागे नाही पडणार तुम्ही. हं, बघा, स्वयंपाकघर, स्वयंपाकघराला काय म्हणतात? अथर्व बेडेकर, स्वयंपाकघर. हॅलो, पाकशाला. बरोबर, शाबास. हं, प्रसाद, हो. गॅसची शेगडी सांग, गॅसची शेगडी. वायू चुल्ली. बरोबर. ऱ्हस्व दीर्घ बरोबर करा हो. ली शेवटचा असून पहिली आहे ना, वायू चुल्ली ही. हो. अनन्या, डायनिंग टेबल. भोजन पीठम. बरोबर. त्याच्यानंतर आता कोण राहिलंय बरं? स्वरूप, आता येते का तुला ऐकू? स्वरूप, त्याला ऐकू येत नाहीये, काय माहिती. सोहम जैनला ऐकू येते का? सोहम? हो मिस. हा, मग मला सांग, डाव आपण वाढतो ना, त्यांनी भाजी वाढतो बघ डावानी, त्याला काय म्हणतात? दरवी. हा, दरवी. वी वर रफार, कळलं का? हं, आणि आता जिनय तू सांग रे. मिक्सर, मिक्सरला काय म्हणतात? मिश्रकः. बरोबर. मी पहिला का दुसरा सांग रे? पहिला. बरोबर, शाबास. आता मोठं पातेलं आहे बघ, पातेलचं चित्र, त्याला काय म्हणणार हो अनन्या? स्थालिका. बघ, चुकली तू बाळा. मीन्स काय प्लेट, प्लेट की काय? मोठं पातेलं म्हटलं, पातेलं. टोप. बाउल. हा, टोप. टोप अच्छा. असत. पात्रम. बरोबर. हं, नीट तिथे आता चित्र येईल तुम्हाला, पण तरी आलं पाहिजे बरोबर. हं, आता प्लेटला काय म्हणणार हो तुम्ही? स्थालिका. थालिका. हं, आणि जिनय जैन सांगेल आता. वाटी, वाटीला काय म्हणणार? भाऊ, परत सांग. कटाह. बरोबर, शाबास. हं, एक पान झालं. हे तिन्ही पान आहेत की नाही तुम्हाला? हा, आणि अजून एक राहिलं बघा, पडदा, खिडकीचा पडदा, त्याला काय म्हणतात? जवनिका. बरोबर. जवनिका. जवनिका. आणि नी पहिला, कळलं? सगळे झाले शब्द आता. आता पुढच्या 2 पानावरचे एकदम मी विचारीन, चालेल? पुढच्या मंगळवारच्या तासाला. हो हो मिस. मिस. हा, म्हणजे 4, हे बघा, हे तुम्हाला वाटतं सोपं सोपं, याला 4 मार्क एकदम मिळणार आहेत, कळलं का? चित्रपद कोशाला 4 मार्क असतात. त्याच्यानंतर संख्या 2 आणि किती वाजले, ते मला असं वाटते सगळ्यांना येतं आहे ना, आकडे आणि अक्षरात येतं की नाही? हो आता मिस. हा, मला फक्त मी थोडी परीक्षा घेते. दशोन पंचवादनम म्हणजे किती वाजले? 4:50. बरोबर, कळलं? दशोन, उन म्हणजे कमी, पंच 5 वाजायला 10 मिनिटं कमी. डोक्यात शिरते? अथर्व, समजलं काय चाललंय ते? हॅलो. हो मॅम. हा हो मॅम. हा, आता दशाधिकम पंचवादनम. पूजा तू सांग, दशाधिकम पंचवादनम. 5:10. शाबास. विंशती अधिकम चतुर्वादनम. अथर्व, विंशती अधिकम चतुर्वादनम.
मॅम 4:20 अगदी बरोबर, शाबास. आणि सपाद, सार्ध, पादोन हे येतं की नाही तुम्हाला आठवीतलं? हॅलो, हो मिस. याच्यात मिस. काही शंका नाही ना? हे फक्त आकडे आणि अक्षरातून तुमचे जोड्या लावा येणार 2 मार्काला. म्हणजे 80 पैकी 8 मार्काची रिव्हिजन झाली. आता मला काय वाटतंय माहितीये का? ते तुम्हाला मी काल सांगितलं कर्तृवाच्यम, कर्मवाच्यम किंवा ते हे काय म्हणतात तुम्ही पाठ करायला धातू आणि अव्यय त्याचा वाक्यात उपयोग करा. ते पुढच्या मंगळवारी पाठ करून या. हं. आणि चित्रपद कोश 2 आणि 3 पान हे पाठांतराला. आता मला असं वाटतंय तुम्हाला धड्याची किंवा कवितेची रिव्हिजन हवी आहे का? हॅलो, आता जेवढी मुलं आहेत त्यांनी आपणहून नीट सांगा मला. मला काही प्रॉब्लेम नाहीये. का व्याकरण कुठलं अजून हवंय? मिस हॅलो. समाज घेऊ शकतात का? अनन्या बोलतेय. हो मिस. हा, समास तत्पुरुष समासच आहेत ना आता तुम्हाला? हो हा, मिस, ते पण येईल ना इतर समास, इतर द्वंद्व समास ते बरोबर पण येईल. येणार. हो हो येणार, त्यातलं पण येणार. पण आता ते पूजा प्रसादला तर लिहून दिले त्यांनी फक्त तत्पुरुष समास. हो ना पूजा? हो मिस. हा, आणि अनन्या तुम्हाला काहीच नाही सांगितलं ना अजून? नाही मिस, तिने सांगितलं ते फ्युचर टेन्स नाहीये. फ्युचर टेन्स नाहीये, ठीक आहे ना. आणि अगं कर्तृ कर्म चेंज करायला येईल. चेंज करायला येईल. हो काय विचारलं अरे बापरे, तीही अनुजा अनुजी टीचर. मिस. हो मिस. हे बघ, हे ना प्रत्येक शाळेत वेगळंच सांगतात आणि आपल्याला हवं ते करवून घेतात, आहे की नाही? म्हणजे त्यांना वाटेल ते ते सांगणार. ठीक आहे, मी ते पण घेईन ना, एकदा हरकत नाही. मग समासाची रिव्हिजन जर घ्यायची झाली तर पहिल्यांदा बघा कोणते समास घेऊया. पेज नंबर 51 वर आहेत बघा, दिसतंय? 51, पेज नंबर 51. त्याच्यामध्ये जे आहेत द्वंद्व समास. द्वंद्व समास, इतरेतर द्वंद्व झालेला आहे शिकवून, पण बघा परत हरकत नाही. इतरेतर द्वंद्व म्हणजे काय की 2 शब्द असतात आणि त्याला च घालायचा, आहे की नाही अनन्या? थोडक्यात मराठीत सांगते. आणि बघा पहिलं काय आहे, चंद्र सूर्य. दोन्हीही पद सारखीच असतात. चंद्र काय सूर्य काय, मोठा कोण आणि लहान कोण सांगा? चंद्र सूर्य. मला सांगा पूजा, चंद्र मोठा का सूर्य मोठा? हॅलो, दोन्ही सेमच. बरोबर, शाबास, कळलं? जेव्हा 2 सारखे असतात, भाऊ बहीण, आहे की नाही? भाऊ पण मोठा, बहीण पण मोठी, कळलं? 2 जण सारखे असतात तेव्हा इतरेतर द्वंद्व. आणि त्याची फोड कशी करायची? च घालून, कळलं का? चंद्र ह च, सूर्य ह च. अनन्या लक्षात आलं? हो रिव्हिजन मिस. करता. हा, कोणतंही आता बघ ना, कुठलं आता बघा, पत्र पुष्पाणी, आहे की नाही? मग पत्र पुष्पाणी कसं करणार आपण? पत्रः च पुष्पः च. नाही, आता लक्षात काय ठेवायचं बघ, पत्र पुष्पाणी दुसरं पद जे आहे त्याचं वचन पहिल्या पदाला, कळते? पुष्पाणी आहे ना, म्हणून पत्राणी च. तृतीया. हा, तृतीया नाही बाळा, अनेक वचन. हो हो मिस. पत्राणी च, पुष्पाणी च, कळते?
इतरेतर द्वंद्व. हा, हे नीट लक्षात ठेवा. बघा, स्कंद गणेश हो असं आलं तर स्कंद म्हणजे कोण माहितीये? त्याचा भाऊ कार्तिकेय. कार्तिक. आहे की नाही? मग स्कंद च गणेश च. लक्षात आलं? आता हे झालं इतरेतर द्वंद्वची प्रॅक्टिस. बघा हं. बाकी तुम्ही सोडवा हळूहळू. पण आता दुसरं त्याच्यात काय प्रकार आहे? समाहार द्वंद्व. समाहार द्वंद्वची काय व्याख्या सांगितली तुम्हाला आठवते का? कोण सांगू शकेल? ते ऑपोजिट वर्ड्स ऑपोजिट साठी यूज नाही करतात. नाही 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 नाही. सोहम जैन, तुला आठवते समाहार द्वंद्व? आता काय आहे बघा, समाहार म्हणजे मराठीतून आपण म्हणतो ना बघा हं. आई घरी आली म्हणजे संध्याकाळी आपण घरी आलो की आई काय म्हणते? हात पाय धुवून ये. मग फक्त हात आणि पाय धुतो का हो आपण? चूळ पण भरतो ना, तोंड पण धुतो की नाही? म्हणजे हात पाय वगैरे वगैरे एसेट्रा. अनन्या, कळतंय अर्थ? हो मिस, लक्षात आलं. आणि हे तुम्ही सांगितलं ना, चाय पाणी प्यायला या म्हणजे ऐक, कळलं ना? आता आठवलं ना? यालाच म्हणतात हो, बघ, हो, miss. रिव्हिजन घ्यायची ना. तुम्ही शिकवताना असलात ना की पटकन लक्षात येतं तुमच्या. पूजा, आठवतंय का हे? हो मिस. हा, भाजी भाकरी खायला या. म्हणजे फक्त भाजी आणि भाकरी देतो का आपण? लोणचं देतो, त्याच्यावर भात देतो, वरण देतो, आहे की नाही? वगैरे वगैरे. त्याला संस्कृत मध्ये काय म्हणतात? समाहार. बघा आता इथे हस्तपादम आहे का? हस्तपादम. आता बघा, हस्तपादम हात पाय. पण हातपाय माणसाला किती असतात तो? हात दोन. किती? 2 असतात, आहे की नाही? हात 2 पाय. म्हणून हस्तौच पादौच एतेषां समाहारः अशी फोड करायची. लक्षात राहील? हस्तौच पादौच एतेषां. एतत् सर्वनाम माहितीये? तिची षष्ठी बहुवचन. ह्यांचं समाहार हे एकत्र करून, कळलं? असा अर्थ. आता मूषक मार्जारम पहिलं आहे बघा, आहे का? मूषक मार्जारम म्हणजे आपण ना उंदरा मांजराचं वैर आहे. बघा, एखाद्याचं भांडण असेल ना तर मराठीत म्हण आहे बघा, त्यांचं भांडण म्हणजे उंदीर मांजर तसं भांडण. म्हणजे खूप, म्हणजे मांजराची आणि उंदराची कधी मैत्री होऊ शकत नाही. जात वैरत्व म्हणजे त्यांच्या जातीचंच वैर येते. मग काय होईल? मूषकः च मार्जारः च एतयोः समाहारः. कळलं? लक्षात आलं? हो अशा मिस. अशा तऱ्हेने याची फोड. सगळे बाकीचे तशीच आहे बघा. हळदी कुंकवाला या, आपण म्हणतो ना हरिद्रा कुंकुमम. मग हरिद्राच कुंकुमम च एतयोः समाहारः. हं, अशा तऱ्हेने समाहार द्वंद्व, इतरेतर द्वंद्व आणि समाहार द्वंद्व हे 2 समास झाल्यावर तत्पुरुष समास घेऊया आपण. हा, चालेल का अनन्या? आता हॅलो. हो हा हो मिस. हा, ते आता किती पानावर आहेत काढा बरं. 78. 78. हॅलो, बघा 78 पानावर जे आहेत ना तत्पुरुष
तत्पुरुष समास. आता ते तत्पुरुष समास म्हणजे काय आहे, तर मी तुम्हाला सांगितले की विभक्ती वरून तत्पुरुष समासाचे प्रकार पडतात. आपण मराठीत विभक्त्या पाठ केल्यात, इंग्लिशमध्ये पण पाठ केल्यात, आहे की नाही? मराठीत अगदी पूजा आठवत आहेत तुला मराठीतल्या विभक्त्या? प्रथमा, हो, प्रत्यय मिस. नाही, द्वितीया सांगशील? आठवत नाही आता पटकन. ठीक आहे. स ला ते, स ला नाते, कळलं? तृतीया ने ए शी नी ई शी ई. समजा हे पाठ नसेल तुमचं तरी हरकत नाही, इंग्लिश मधून तर आपले पाठ आहेत की नाही. द्वितीयेला आपण काय म्हणतो? टू, आहे की नाही? तृतीयेला बाय. बाय किंवा विथ. चतुर्थीला काय म्हणतो? अथर्व आठवते? चतुर्थी फॉर फॉर, बरोबर. आता जिने तू सांग, पंचमी. हॅलो, का सोहम जैन सांगतोय? पंचमी फ्रॉम. फ्रॉम, बरोबर. षष्ठी टियारा. षष्ठी ऑफ. आणि सप्तमी प्रसाद इन किंवा In किंवा ऑन, बरोबर, आहे की नाही? अशा ह्या विभक्त्यांवरून आपल्याला तत्पुरुष समास आहे, कळलं? आता द्वितीय तत्पुरुष, आणि सध्या तुम्हाला बघा यातलीच उदाहरणं येतील. खूप अवघड येणार नाही, लक्षात ठेवा. आता द्वितीय तत्पुरुष बघा. समस्त पदम वृक्षाश्रितः. आता द्वितीय आहे म्हणून काय आले? वृक्षम आश्रितः. वृक्षम द्वितीय आहे वृक्षाची, कळलं? आणि मग हो ओळखायचे कसे? आम्हाला ते येत नाहीत. अनन्या, इथेच पंचायत होतीये ना? मिस ना हे मला तत्पुरुष समजलं आहे. समजलंय, मग काय हवंय तुला? मिस ते नुसतं हे समास हवी होती मला. हा, ते मग समाहार, द्वंद्व, इतरेतर द्वंद्व कन्फ्युज होती मी. अरे देवा, म्हणून. असं होतं? मला वाटलं उलट हे विभक्ती तत्पुरुष समास आहेत. मग हे तुम्ही पाठ कराल का नक्की? हो मिस, हे केलं मी. हो. टियारा, तुला समजलं हे तत्पुरुष समास? हो मिस. मग हे नको कुणाला? ठीक आहे मग. त्यातलं आता जिज्ञासा पत्रम बघायचंय का? परत एकदा बघा, कळलं का प्रसाद? जिज्ञासा चालेल, पत्रम, मिस. जिज्ञासा पत्र पुन्हा एकदा सोडवून घेऊया मग, बर का अनन्या? बघा, समस्त पदम लिखतो, हे आलं की तुम्हाला तो धडा कळला. कल्पनाम अतीतः, काय विलो? कल्पनातीतः. शाबास. अनन्या तू सांग, ग्रामम गतः. अनन्या, हो मिस, ग्राम गतः. शाबास. सोहम जैन, हस्तेन लिखितम. सोहम, नाही ऐकूय. जिने, तुझं पण नेटवर्क नाही बरोबर. स्वरूप आई रे, आता झालं का नेटवर्क बरोबर? हॅलो स्वरूप. टियारा, तुझं बरोबर आहे का टियारा? हा, मग तू सांग, हस्तेन लिखितम. हस्तः लिखितम्. नाही बघ, लक्ष दे नीट, तुझं काय चुकलं आता? परत एकदा सांग. हस्तः लिखितम्. हस्तः नाही बाळा, कळलं का? हस्त लिखितम. हस्तच्या पुढे विसर्ग नाही, कळलं का? आणि एक शब्द दोन्ही एकत्र करून पाहिजे.
आता प्रसाद तू सांग. संभाषणे चतुर. संभाषण चतुर. शाबास, बरोबर. आता पुढचं बघा. हो नाही आहे अजून. जलस्य बिंदू. अथर्व बेडेकर आहे का? जलस्य बिंदू. अथर्व पण गेला वाटतं. ठीक आहे, मी बोलू. बोल. जल बिंदू. बरोबर. ज्ञानस्य लालसा. सोहम जैन. सोहम. जिनय जैन. षष्टी तत्पुरुष. नाही नाही बाळा, हो मिस. शब्द फक्त पाहिजे. शब्द. ज्ञानस्य लालसा. काय शब्द तयार होईल? नाही कळलं बाळा तुला जिने? प्रसाद तू सांग परत ज्ञान एकदा. लालसा. बरोबर. ज्ञान लालसा. आता काकाय बली. टियारा तू सांग. हो मिस. काक बलिही. शाबास. पूजा. चोरात भयम. चोर भयम. बरोबर. आता प्रसाद. भाषायाः अभ्यासः. भाषाभ्यास. शाबास. हं आता हे पुढचं खरोखर शब्द पाठ झाले ना. अधोदत्तान शब्दान पठत. एते शब्दाः समासे काम विभक्तिम अपेक्षन्ते इति लिखत. प्रश्न कळला अनन्या? हो मिस. ते हा. उत्तर पदम. हा बरोबर. मग आता आढ्य. त्याला कोणती विभक्ती अपेक्षित आहे? द्वितीया. शाबास. आता पूजा तू सांग. गत. द्वितीया. शाबास. टियारा. त्रात. षष्टी. नाही बघ, नीट बघ. सॉरी मिस. पंचमी. हा कळलं ना? शौंड. प्रसाद. नाही. सप्तमी. बरोबर. शाबास. अर्थम. अर्थमला कोणती विभक्ती येईल? चतुर्थी. बरोबर. मुक्त. कोणती विभक्ती येईल? पंचमी. पंचमी. अगदी बरोबर. सदृश. बघून सांगा आता पुरतं, पण नंतर पाठ करा. तृतीया. 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 3 कळलं का? तृतीया. विकल. तृतीया. 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 बरोबर. विकलला पण तृतीया. प्रिय. षष्टी. षष्टी. बरोबर. आणि विदित. सप्तमी. 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 अगदी बरोबर. आता हे पुढचं येते का बघूया. हे सोडवून घेतलं की मग पूर्ण झालं. बघा. तपोवनम. समास विग्रह. तू जिनय जैन मगाशी तुला वाटत होतं ना षष्टी तत्पुरुष तू म्हणाला ना. आता याच्यात हे भरायचंय बघा. आणि तुम्हाला सांगू 10वीला पण असाच प्रश्न येतो. आत्ता मला पेपर तपासायला आले तर एका क्लासचे प्रिलिमचे. तर त्या क्लासमध्ये त्या 80 मार्काच्या पेपरात तपोवनम हा शब्द आला होता. पण आता बघा समास विग्रह काय कराल इथे तुम्ही सांगा. तपसे वनम. शाबास. तपसे वनम. कळलं का? हे त्यांना तपसे वनम होतं आणि तिथे तपोवनमच्या तिथे डॅश होता. पण कितीतरी मुलांना आलेलं नाहीये ते 10वीच्या मुलांना. पण हे खरं बघा 9वीतच आहे की नाही. आता चिंतायाः मुक्त. पंचमी तत्पुरुष. पण पहिला शब्द काय येईल? चिंतास्म. चिंतामुक्तः. अनन्याने काय सांगितलं? अनन्या चिंता स्म. नाही नाही नाही. चिंता स्म कसं येईल ग सांग.
मुक्त स्मा शब्द स्मा चिंतास्मा का बरं का कसा विचार केलास तू? पूजा तू सांग. चिंतामुक्त कळलं का? अनन्या, चिंतामुक्त हो, त्यातलेच शब्द आले पाहिजेत. कळलं का? फक्त पंचमी. हो. हा, चिंता शब्द कशाप्रमाणे चालणार सांग? माला. माला पंचमी. हा, मालाची पंचमी काय होईल? माला या हा, म्हणजे माला शब्द मूळ आहे की नाही? तसा आता इथे मूळ शब्द काय? चिंता. चिंता. आणि मुक्त, चिंता मुक्त हो. कळलं का शब्द? हो पुढचा मिस. बघा, नेत्रहीन हो, नेत्राभ्याम हीन हो. काय विरो सांगा? तृतीया. तृतीया शाबास, तृतीया तत्पुरुष. कळलं? नेत्राभ्याम. आता नेत्राभ्याम तृतीया चतुर्थी पंचमी सगळ्याला आहे की नाही? 2 नेत्र आहे की नाही? द्विवचन. पण आपल्याला इथे अर्थावरून घ्यायचंय. कळलं का? बाय डोळे. आहे की नाही? बाय डोळे, हीन म्हणजे विदाऊट. विदाऊट म्हणजे काय? न दिसणे, आहे की नाही? नेत्रहीन हो. आता दुसरं, नृपकन्या. जिने, आता तू सांग बाळा. नृपस्य कन्या. षष्टी काय पूर्ण वाक्यात उत्तर दे बाळा. षष्टी तत्पुरुष समास. कळलं का? लक्षात राहील? हा. आता पान उलटा बरं, काय आहे अजून बघूया याच्यात. नाही, संपले आता. हं, म्हणजे समासाची पण रिव्हिजन झाली. आणखीन एक मी तुम्हाला काम देऊ का बघा? श्लोक पाठ करायचे. कळलं? श्लोक 2 सुक्तीमाला आहे. आणखीन काय आहे? 2 तुम्हाला आहेत ना कविता यावेळेला? काव्यशास्त्र विनोद हा, काव्यशास्त्र विनोद आणि दुसरी कोणती? सुक्ती सुद्धा ती सुद्धा. मग ते जे पाठांतराला आहेत, हं, ते पाठ करून याल का नक्की? आता आपली वेळ पण संपत